पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत। प्रश्नाचे जर उत्तर येत असतील तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन होईल। तर पहा वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार दिला आहे पोबारा करणे। तर याचा अर्थ काय होतो? पर्याय क्रमांक 4 तर पळून जाणे, त्यालाच म्हणतो पहा आपण पोबारा करणे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, राजस्थान मधील दिलवारा मंदिर हे कोणत्या धर्माचे आहे? लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा 2018 मध्ये, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला LLB साठी विचारण्यात आलेला होता। तर राजस्थान मधील जे दिलवारा मंदिर आहे हे कोणत्या धर्मियांचे आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जैन धर्मियांचा आहे पहा दिलवारा मंदिर। या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता पहा आपल्याला, दिलवारा हे जे मंदिर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? लक्षात ठेवा हे आहे राजस्थान राज्यामध्ये। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे जैन धर्मियाचं मंदिर आहे राजस्थान मधील। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा खालीलपैकी कोण होता? पहा जी स्वतःची राजधानी आहे ती दिल्ली असताना पहा दिल्लीवरून तो देवगिरीला हलवत होता तो राजा कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर मोहम्मद तुगलक हा जो राजा होता यांनी त्याची जी राजधानी आहे ही दिल्लीवरून देवगिरीमध्ये शिफ्ट केली होती, म्हणजेच त्या ठिकाणी नेली होती। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, टिपू सुलतान यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? पहा टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये टिपू सुलतान हा मृत्युमुखी पडला होता। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न पाचवा आहे, गो ग आगरकर। पहा गो ग आगरकर गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? पहा जे काही सामाजिक सुधारणा आहेत त्यांचा पुरस्कार म्हणजे त्यांना एक प्रकारे प्रमोट करत होते पहा, तर ते कोणत्या साप्ताहिकामधून प्रमोट करत होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर केसरी हे जे साप्ताहिक होतं पहा, या साप्ताहिकामधून गो ग आगरकर जे आहेत हे सामाजिक सुधारणा ज्या आहेत त्यांचा पुरस्कार करत होते किंवा त्यांना एक प्रकारे प्रमोट करत होते। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1920 साली कोणत्या ठिकाणी झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे ते अध्यक्ष होते? छत्रपती शाहू महाराज लक्षात ठेवायचे एका ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते, ती झाली होती 1920 साली। तर ते ठिकाण कोणतं होतं? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर हुबळी हे जे ठिकाण होतं। मित्रांनो लक्षात ठेवायचं हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे। जे हुबळी ठिकाण आहे या ठिकाणी 1920 या वर्षी एक ब्राह्मणेतर परिषद भरली होती, तर त्या परिषदेचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, यावर आपल्याला 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहा। त्यापैकी प्रश्न पहिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला होता? लक्षात ठेवायचे महाड या ठिकाणी केला होता, पण कोणता सत्याग्रह केला होता? पर्याय क्रमांक 1 तर चौदार तळे सत्याग्रह जो आहे हा 1927 ला केला होता। लक्षात ठेवायचे पहिला प्रश्न काय झाला? महाड या ठिकाणी केला। यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या दिवशी केला? पहा तर 20 मार्च 1927 कधी कधी वर्ष विचारलं जातं तर वर्ष फक्त डायरेक्ट 1927 लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे। आणि या ठिकाणी तिसरा प्रश्न होतो की चौदार तळे सत्याग्रह जो आहे हा खालीलपैकी कोणी केला होता? तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता चौदार तळे सत्याग्रह। ऑप्शन या प्रश्नाचं 1 उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, भारत चीन युद्धानंतर चीनला प्रथम भेट देणारे पंतप्रधान कोण होते? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे। भारत आणि चीन ज्यावेळी युद्ध झालं तर ते युद्ध संपल्याच्या नंतर चीन या देशाला भेट देणारा पहिला पंतप्रधान कोण होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर राजीव गांधी हे जे आहेत भारत चीन युद्ध संपल्याच्या नंतर चीन या देशाला भेट देणारे प्रथम पंतप्रधान ठरलेले होते। यावर मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, तर पहा पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू। यावर दुसरा प्रश्न अजून एक, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते पहा भारत देशाचे पहिले। या ठिकाणी उत्तर होणार आहे राजीव गांधी। पर्याय 3। प्रश्न 9वा आहे, पुलोद सरकार खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्तेवरती आले होते? पहा पुलोद सरकार जे आहे हे कोणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आलेले होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर शरद पवार जे आहेत यांनी स्थापन केलेलं सरकार होतं पहा पुलोद सरकार। आणि याच पुलोद सरकार महाराष्ट्रावर सत्तेत आलं होतं त्यावेळी शरद पवार जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते पहा। शरद पवारांवर अजून एक दुसरा आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?
तर पहा 37-38व्या वर्षी शरद पवार जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरले होते। आणि या ठिकाणी अजून एक दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण मुख्यमंत्री कोण, तर लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे जे आहेत वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते। आणि शरद पवार जे आहेत हे 37-38व्या वर्षी झालेले होते। पुलोत सरकार त्यांनी स्थापन केलेलं होतं। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते आहे? पहा महाराष्ट्र विधानमंडळ यातील कायमचं सभागृह कोणतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर विधान परिषद जे आहे हे महाराष्ट्र विधानमंडळातील कायमचं सभागृह आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 11 आहे डी.के. बसू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित होते? पहा डी.के. बसू एक प्रकरण घडलं होतं, तर त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे होती, तर ती कशावरती अवलंबून होती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर आरोपी अटकेविषयी जे आहेत हे मार्गदर्शक तत्वे होते। लक्षात ठेवायचे, पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 12 आहे अशोकाच्या डॅश स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेले आहे। पहा भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे हे कोणत्या स्तंभावरून घेण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर अशोकाचा जो सारनाथ येथील स्तंभ आहे पहा सारनाथ, त्यावरून भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे ते घेण्यात आलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 13 आहे 60 वर्षांनी साजरा होणारा उत्सव त्याला काय म्हटले जाते? पहा मित्रांनो दर 60 वर्षाला होणारा उत्सव त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तर हीरक महोत्सव म्हटलं जातं। लक्षात ठेवा हीरक महोत्सव कशाला म्हणतात? दर 60 वर्षानंतर होणारा जो उत्सव साजरा करतो आपण 60 वर्ष झाल्यानंतर त्याला म्हणतो हीरक महोत्सव। या ठिकाणी पहा अमृत महोत्सव, लक्षात ठेवा अमृत महोत्सव जो आहे हा 75 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर केला जाणारा साजरा म्हणजे उत्सव असतो अमृत महोत्सव। या ठिकाणी हीरक महोत्सव असतो 60 वर्षाला। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 14 आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ATS ची स्थापना करण्यात आली? पहा ATS अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ATS याची जी स्थापना आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 2004 या वर्षी महाराष्ट्रामध्ये ATS जे आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा अ नेशन इन द मेकिंग हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे आहेत यांनी लिहिलेलं आहे पुस्तक पहा अ नेशन। मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे अ नेशन इन दी मेकिंग या पुस्तकाचे लेखक आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 16 आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते? पहा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री। यावर मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात। पहा भारत स्वतंत्र झाला कधी? 1947 15 ऑगस्ट 1947। तर त्यावेळी शिक्षण मंत्री आणि कायदा मंत्री यावर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचे। आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होते पर्याय क्रमांक 4 मौलाना आझाद हे जे आहेत शिक्षण मंत्री होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत लक्षात ठेवायचे हे कायदा मंत्री होते। यावरही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे कायदा मंत्री आणि शिक्षण मंत्र्यावरती, पण शिक्षण मंत्री होते मौलाना आझाद। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 17 आहे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली अभिनेत्री कोण आहेत? पहा दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा चित्रपटसृष्टीमधील सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वोच्च असणारा पुरस्कार आहे आणि तो मिळवणारी पहिली अभिनेत्री कोण? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर देविका राणी ही जी अभिनेत्री आहे। मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा आहे। देविका राणी यांना सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे हा अभिनेत्री त्यांना म्हणजे अभिनेत्री म्हणून त्यांना देण्यात आलेला होता। पर्याय 3 आपला उत्तर होईल। प्रश्न 18 आहे तिल्लारी धरण हे कोणत्या 2 राज्यांचे संयुक्त प्रकल्प आहेत? पहा जे तिल्लारी धरण आहे तर हे कोणत्या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि गोवा या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे पहा तिल्लारी धरण। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 19 आहे 2011च्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील वनांचे क्षेत्रफळ प्रमाण किती टक्के आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा 2011 नुसार राज्य सर्वेक्षण जो अहवाल प्रसिद्ध झाला होता तर त्या अहवालानुसार भारतातील जे वनांचं क्षेत्रफळ आहे त्याचं प्रमाण किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 21.05% इतकं जे आहे वनांचं क्षेत्रफळ प्रमाण आहे 2011च्या अहवालानुसार। ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 20 आहे भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते आहे? पहा आकाराने भारतातील सर्वात लहान राज्य यावर प्रश्न विचारला जातो की भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गोवा जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे।
आणि सर्वात मोठं जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणलं तर राजस्थान हे राज्य आहे. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न 21 आहे, नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश कोणत्या नावाने ओळखले जातात? पहा, नर्मदा नदी याचा जो दक्षिणेकडील एक त्रिकोणाकृती प्रदेश आहे त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर त्याला दख्खनचे पठार म्हटलं जातं. लक्षात ठेवा, दख्खनचे पठार कोणता आहे? तर नर्मदा नदीचा जो दक्षिणेकडील भाग आहे, त्रिकोणाकृती भाग किंवा प्रदेश, त्याला दख्खनचे पठार म्हणतात. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो 22 पहा, प्रश्न क्रमांक 22 ते 26 हे जे आहेत हे आपण 2022 या वर्षावरती करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 22 आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियामध्ये प्राईम मिनिस्टर पुरस्कार देण्यात आलेला आहे? पहा, प्राईम मिनिस्टर पुरस्कार जो आहे ऑस्ट्रेलियात, तर तो कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर वीना नायर. लक्षात ठेवा, वीना नायर यांना प्राईम मिनिस्टर पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. देश कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, भारतातील पहिल्या ड्रोन प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे? पहा, भारतामधील पहिली ड्रोन प्रशिक्षण परिषद जी आहे याचं उद्घाटन कोणी केलं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अनुराग ठाकूर यांनी. लक्षात ठेवायचंय, अनुराग ठाकूर यांनी भारतामधील पहिल्या ड्रोन प्रशिक्षण परिषदेचं शुभारंभ किंवा उद्घाटन केलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पो 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, करंट अफेअर्सनुसार हा प्रश्न मित्रांनो अति महत्वाचा आहे. तर जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पो जे 2022 आहे ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर गोवा या ठिकाणी करण्यात येणार आहे. पहा, आरोग्य एक्स्पो 2022 तसेच जागतिक आयुर्वेद काँग्रेसचं आयोजन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये कीर्तिगाई दीपम रथोत्सव आयोजित करण्यात आलेला होता? पहा, या ठिकाणी एक महोत्सव आहे, कीर्तिगाई दीपम रथोत्सव. हा जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर तामिळनाडू या राज्यामध्ये हा जो उत्सव आहे, कोणता उत्सवाचं नाव आहे? कीर्तिगाई दीपम रथोत्सव. हा जो आहे हा तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, अलीकडेच भारताच्या ग्रीन हाऊस इन अ बॉक्स स्टार्टअप खेतीने कोणता पुरस्कार जिंकला आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, कारण हा प्रश्न शेतीवरती आधारित आहे. तर पहा, प्रश्न परत एकदा ऐकायचा आहे. तर भारताच्या ग्रीन हाऊस इन अ बॉक्स स्टार्टअप खेतीने कोणता पुरस्कार जिंकलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अर्थशॉट. लक्षात ठेवा, अर्थशॉट हा जो या नावाचा एक पुरस्कार आहे, तर हा जो आहे इंडिया हाऊस इन अ बॉक्स स्टार्टअप खेतीने जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. तर नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी, आणि या प्रश्नाचा उल्लेख पहा 2016च्या पोलीस भरतीमध्ये करण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, तर वैनगंगा ही जी नदी आहे ही नाशिक या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचे गणले जाणारे परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 26 प्रश्न घेतलेले आहेत, तर हे प्रत्येक प्रश्न आपल्याला पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि शेवटचे जे 22 ते 26 प्रश्न असणार आहेत, म्हणजे हे 5 प्रश्न आपण हे डेली करंट अफेअर्सवर 2022 या वर्षातील घेत आहोत. लक्षात ठेवायचे, राष्ट्रीय स्तरावर देखील ओळखले जाणारे जे परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्र आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर बीड या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचे, बीड या जिल्ह्यामध्ये आहे परळी वैजनाथ. आणि परळी वैजनाथ हे एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे आणि त्याच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र देखील आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल बीड. प्रश्न तिसरा आहे, सन 1905 मध्ये लंडन या ठिकाणी इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? पहा, यावर आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे तयार होतात. इंडिया होम रूल सोसायटी जी आहे ही कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर पहा 1905 या वर्षी स्थापन झाली आहे. कोणत्या ठिकाणी झालेले आहे? तर लंडन या ठिकाणी झालेले आहे. यावर तिसरा प्रश्न विचारला आहे या ठिकाणी की कोणी सुरू केली आहे किंवा कोणी स्थापन केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी 1905 या वर्षी होम रूल सोसायटी जी आहे ही स्थापन केली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 आहे, मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून डॅश हे पहिले खलिफा बनले. पहा, मोहम्मद पैगंबर जे आहेत तर यांचा मृत्यू ज्यावेळी झाला तर त्यांचे वारसदार म्हणून कोणाला खलिफा बनवलं गेलं?
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर अबू बक्र हे जे आहे मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणजेच पहिले खलिफा बनले. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे. पहा हडप्पा संस्कृतीमध्ये असं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी शेतीचा पुरावा देखील मिळाला आहे, म्हणजे शेती त्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा आहे. तर ते ठिकाण कोणतं आहे? तर पहा पर्याय क्रमांक 2 तर कालीबंगन हे जे ठिकाण आहे या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमध्ये नांगरलेली जी काही शेती आहे त्याचा पुरावा मिळाला आहे, कालीबंगन. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते. पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. तर कोणता कायदा आहे? 1861 या कायद्याद्वारे भारतामध्ये उच्च न्यायालय जे आहे स्थापन करण्यात आले होते. तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी 1861च्या कायद्यानुसार उच्च न्यायालय जे आहे ते स्थापन करण्यात आले होते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 2016 मध्ये विचारला होता. हाच प्रश्न आपल्याला 2016 मध्येच पहा 3 वेळा विचारलेला प्रश्न आहे. 2016ला एका ठिकाणी फक्त विचारलं होतं की शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे. या ठिकाणी विचारले की मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेलं, पहा मिठाचा सत्याग्रह झाल्यामुळे ते प्रसिद्धीस आलेलं शिरोडे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे शिरोडे गाव. मित्रांनो आपल्याला सिंधुदुर्गवर अजून 2 प्रश्न विचारले जातात. राज्यातील सर्वात साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? पहा साक्षरतेचं प्रमाण हे जे आहे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पाऊस पडणारे आंबोली हे जे ठिकाण आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परिवहन योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम करणारी महानगरपालिका कोणती आहे? किंवा सर्वात आधी कोणत्या महानगरपालिकेमध्ये आपल्या राज्यात हरित शहरी परिवहन जे आहे याची सुरुवात केली? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 4 तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे तर या महानगरपालिकेमध्ये हरित शहरी परिवहन ही जी योजना आहे याची अंमलबजावणी करणारी राज्यातील आपल्या पहिली महानगरपालिका ठरलेली आहे पिंपरी चिंचवड. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना डॅश असे म्हटले जाते. पहा प्रकाशाचं अस्तित्व जे लहान कण असतात म्हणजे सूक्ष्म कण असतात त्या कणांमुळे तयार होतं ते कण कोणते आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर फोटॉन. लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. फोटॉनचे जे कण आहेत याच कणांमुळे प्रकाशाचं अस्तित्व आहे आणि त्या कणांना म्हटलं जातं फोटॉन. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅशचा वापर केला जातो. मित्रांनो नुकतंच सध्या इलेक्शन झालेलं आहे तर त्यामुळे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न माहीत पाहिजे की जे मतदान होतं आणि मतदान झाल्याच्या नंतर आपल्या बोटावर एक शाई लावली जाते तर त्या शाईमध्ये कोणते केमिकल वापरले जातात? हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर सिल्वर नायट्रेट हे जे आहे हे मतदार झालेल्या व्यक्तींच्या बोटावरती म्हणजे शाई लावण्यात येते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळवले जाते? पहा शेतीसाठी महत्त्वाचा असणारा एक खत आहे पहा त्याला आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो. तर हे जे खत आहे हे कोणत्या कृमीपासून म्हणजे कोणत्या कृमीपासून मिळवले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गांडूळ हे जो कृमी आहे यापासून मिळवलं जातं पहा वर्मी कंपोस्ट खत. आणि गांडूळ म्हणजे जे असा एक काय म्हणतात त्याला आपण एक प्रकारे किडा म्हणू शकतो. तर हा दिवसभर जमिनीच्या खाली असतो आणि रात्री जमिनीला येऊन तो भुसभुशीत करतो आणि त्यापासून एक खत तयार होत असतं. लक्षात ठेवा त्याला म्हटलं जातं वर्मी कंपोस्ट. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? पहा मानवी शरीरातील म्हणजेच मानवी आहारातील असा कोणता घटक आहे की त्यापासून आपल्या बॉडीला ऊर्जा म्हणजेच पहा एनर्जी मिळत असते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कार्बोहायड्रेट त्यालाच आपण पहा कार्बोदके म्हणतो. तर यापासून आपल्या बॉडीला ऊर्जा मिळत राहते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढली जाते? मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा पाण्यामध्ये वायू विरघळतो ही जी क्रिया आहे तर ही कोणता सिद्धांत वापरून काढली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तर हेनरी सिद्धांत जो आहे तर या सिद्धांतावरून पाण्यामध्ये वायू विरघळतो ही जी क्रिया आहे ही काढली जाते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक नेम काय आहे? या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न ऑटोमॅटिक तयार होतात. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. तर शेकरू या प्राण्याला सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक नाव काय आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 राटुफा इंडिका हे जे आहे हे शेकरू या प्राण्याचं सायंटिफिक नाव आहे। लक्षात ठेवा काय आहे राटुफा इंडिका। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असेल। प्रश्न 15 आहे भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली। पहा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्था जी आहे तर मिश्र अर्थव्यवस्था असावी अशी शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये केली गेली। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जी बॉम्बे योजना झाली आहे तर यासाठी आपल्या भारतामध्ये एक मिश्र अर्थव्यवस्था असायला पाहिजे अशी शिफारस करण्यात आली होती बॉम्बे योजनेमध्ये। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 16 आहे संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल। पहा समानार्थी विरुद्धार्थी यावर आपल्याला सर्व सरळ सेवा ज्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात तर संहार या शब्दाचा समानार्थी शब्द। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर संहार म्हणजे एखाद्या गोष्टीचा विनाश करणं। लक्षात ठेवायचंय पर्याय 2 आपलं उत्तर होईल। संहारचा समानार्थी शब्द होतो विनाश करणं। प्रश्न 17 आहे अत्तराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे। अत्तराचे दिवे जाळणे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भरपूर उधळपट्टी करणे त्यालाच म्हणतो पहा अत्तराचे दिवे जाळणे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो महत्त्वाचे असणारे जे काही वाक्प्रचार आहेत यावर आपण 100 वाक्प्रचार 100 म्हणी 100 समानार्थी शब्द 100 विरुद्धार्थी शब्द असे जे आहेत हे आपण पूर्णपणे घेतलेले आहेत। पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। प्रश्न 18 आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे 1971 साली उभारण्यात आले आहे। पहा मित्रांनो 2 प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत। तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणतं आहे लक्षात ठेवायचंय श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे। लक्षात ठेवा श्रीहरिकोटा आणि हे जे आहे हे कोणत्या वर्षी तर 1971 या वर्षी उभारण्यात आलेलं आहे आणि ठिकाण कोणतं आहे श्रीहरिकोटा। पर्याय 2 आपलं उत्तर असेल। प्रश्न 19 आहे महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रारी नोंदविण्याकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे। पहा ऑनलाईन तक्रारी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल सुरू केला आहे किंवा एक उपक्रम राबवलेला आहे तर त्याचं नाव काय आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर जे महापोर्टल आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो महापोर्टल तर याद्वारे आपल्याला ऑनलाईन तक्रारी ह्या नोंदवता येतात आणि हा जो उपक्रम आहे हा महाराष्ट्र राज्य शासनाचा आहे। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 20 आहे आधुनिक ईमेलचे जनक व या चिन्हाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडा अल्टरनेट विचारण्यात आला होता। आधुनिक ईमेलचे जनक आणि हे जे साइन आहे या चिन्हाचा शोध कोणी लावला यावर प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आला होता की या चिन्हाचा शोध लावला आहे त्यांचं नुकतंच निधन झालं आहे तर त्यांचं नाव काय आहे। लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक 3 रे टॉमलिन्सन हे जे आहेत यांनी या चिन्हाचा शोध लावलेला आहे। तसेच त्यांना आधुनिक ईमेलचे जनक देखील म्हटलं जातं। त्यांचं नुकतंच म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 21 आहे राष्ट्रीय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो। मित्रांनो आपण 21 ते 25 प्रश्न हे जे असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स 2022 वर घेतलेले आहेत। राष्ट्रीय ऊर्जा दिन हा जो आहे लक्षात ठेवायचे 14 डिसेंबर पर्याय क्रमांक 3 14 डिसेंबरला साजरा करतात। ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 22 आहे नुकतेच निधन झालेल्या सुलोचना चव्हाण कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या। पहा सुलोचना चव्हाण हे जे आहेत ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या त्यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि त्या एक सिंगर होत्या म्हणजेच गायिका होत्या। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 23 आहे कोणत्या देशाने 2025 या वर्षापर्यंत तंबाखू मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि निर्णय देखील हा महत्त्वाचा आहे। तर कोणता असा देश आहे की त्या देशाने 2025 या वर्षापर्यंत पूर्ण देश जो आहे हा तंबाखू मुक्त करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर न्यूझीलंड हा जो देश आहे। लक्षात ठेवा न्यूझीलंड या देशामध्ये 2025 या वर्षापर्यंत पूर्णपणे त्या देशाला तंबाखू मुक्त करण्याचा एक कायदा किंवा एक मत त्यांनी पास केलेला आहे। पर्याय 1 आपलं उत्तर असेल। प्रश्न 24 आहे भारताची 6वी वंदे मातरम एक्सप्रेस कोणत्या मार्गावरती धावणार आहे। पहा कितवी आहे भारताची 6वी वंदे मातरम एक्सप्रेस कोणत्या दरम्यान म्हणजे कोणत्या मार्गादरम्यान धावणार आहे। याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 विलासपूर ते नागपूर या मार्गादरम्यान धावणार आहे पहा भारताची 6वी वंदे एक्सप्रेस। पर्याय 3 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न 25 आहे फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते। मित्रांनो यावर आपल्याला 3 प्रश्न आता यावर्षी नेहमी विचारले जाणार। लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला जवळपास करंट अफेअर 2022 वर हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत। तर फुटबॉल जो झाला फिफा वर्ल्ड कप लक्षात ठेवायचे यावर पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की ऑप्शन मध्ये दिलेला म्हणजे खाली दिलेल्यापैकी फुटबॉलशी संबंधित असणारा विश्वकप कोणता आहे तर त्यामध्ये फिफा नाव दिलेलं असतं। लक्षात ठेवा फिफा हा जो आहे हा फुटबॉल खेळाशी संबंधित एक चषक आहे।
सोबतच या ठिकाणी 2022चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 तर कतार या देशामध्ये करण्यात आलं होतं 2022चं आयोजन. या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की फुटबॉल विश्वचषक जो झाला फिफा आत्ताच, तर तो कोणी जिंकला. लक्षात ठेवा अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे. जर आपल्याला नाही कळलं तर मेस्सी लक्षात ठेवायचं आहे. मेस्सी हा जो खेळाडू आहे याची टीम आहे अर्जेंटिना, तर यांनी जिंकलेला आहे. या ठिकाणी पहा चौथा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की रनर अप टीम कोणती आहे. म्हणजे फायनलमध्ये ज्या 2 टीम होत्या त्यापैकी अर्जेंटिना पहिली जिंकली. दुसरी टीम कोणती होती लक्षात ठेवा फ्रान्स ही जी आहे ही दुसरी टीम होती. मित्रांनो हे जे फिफावरचे प्रश्न आहेत 4 ते 5 प्रश्न आपण तोंडपाठ करून ठेवा, कारण येणारा जो खेळाचा भाग असणार आहे त्यासाठी ह्यापैकी एक प्रश्न आपल्याला फिक्स असणार आहे. आणि कोणत्या ठिकाणी घेण्यात आलं होतं तर कतार या देशात आयोजित करण्यात आलं होतं.